नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वातावरणातील बदलामुळे तापमान वाढत आहे. अनेक भागात उष्णतामान हे धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत आहे. उष्णतेची लाट ओसरली आहे. देशातील 10 प्रमुख उष्ण राज्यांमध्ये महाराष्ट्र एक आहे. आणि उष्णतेचं हे संकट महाराष्ट्रावर घोंगावत आहे. खास करून विदर्भात सध्या उष्णतेची लाट उसळली आहे. अकोला येथे मंगळवारी 44 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. 44. अकोला हे मंगळवारी राज्यच नव्हे, देशच नव्हे, तर जगातलं सर्वाधिक उष्ण शहर झालं होतं. अकोला आणि कर्नाटकातील कलबुर्गी येथेही 44 अंश तापमान होतं. त्या खालोखाल अमरावती येथे 43.8 अंश तापमानाची नोंद झाली. हे जगातील 3ऱ्या क्रमांकाचं उष्ण शहर होतं. नंतर वर्धा येथे 43.5 अंश तापमान होतं. हे जगातील 7व्या क्रमांकाचं उष्ण शहर ठरलं. जगातील पहिल्या 15 उष्ण शहरांपैकी जवळपास निम्मी शहरं म्हणजे निम्मी 7 शहरं ही भारतातली आहेत. त्यातली 4 शहरं ही महाराष्ट्रातली आहेत आणि त्यातली 3 ही विदर्भातली आहेत. त्यामुळे विदर्भात दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. नागपुरात 42.2 अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरातील किमान तापमानातही वाढ झाल्याने मंगळवार हा नागपूरकरांसाठी सर्वात उष्ण दिवस ठरला. विदर्भात दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला आहे. 16 ते 19 एप्रिल म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत संपूर्ण विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. म्हणजे अक्षय तृतीया होईपर्यंत विदर्भात उष्णतेचं संकट आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्यातर्फे करण्यात आलं आहे. भरपूर पाणी प्या, भर दुपारी उन्हात जाणं टाळा, ही काळजी घेण्याचं आवाहन जनतेला करण्यात येत आहे. एकूणच उष्णतेची ही लाट आहे, नैसर्गिक संकट आहे. नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक झालं आहे.